3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे। दीपावलीच्या निमित्तानं सलग सुट्ट्या लागल्यात। या सुट्ट्यांमध्ये पर्यटक भाविक मोठ्या संख्येनं कोल्हापुरात हजेरी लावतात। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्यामुळे दर्शन मंडप हाऊसफुल झालाय। मात्र आता रांग भवानी मंडपापर्यंत पोहोचलेली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आता दीपावली सणाच्या खरं तर संपल्यानंतर सुट्ट्या ज्या लागल्या त्या पार्श्वभूमीवरती भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या आहोत अंबाबाई मंदिराच्या या पूर्व दरवाजाच्या परिसरात आणि या ठिकाणची दृश्य पाहतोय। दर्शन मंडप आहे तो पूर्णतः अगदी हाऊसफुल झालेला आहे आणि या ठिकाणी परराज्यातून जे भाविक जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं पहाटेपासून दर्शन घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एकूणच जर पाहिलं तर भाविकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळते। आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे, परत रविवार आहे आणि आज पार्श्वभूमीवरती पर्यटक भाविकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं हजेरी लावत गर्दी करत अंबाबाई चरणी लीन होताना पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे पाहिलं तर अनेक भाविक जे आहेत ते अंबाबाईच्या चरणी ओटी देखील अर्पण करताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। साधारणतः तास ते दीड तास या ठिकाणी खरं तर दर्शनासाठी लागतोय आणि हे सगळे भाविक रांगेत उभं राहून या ठिकाणी दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नुसतं कोल्हापूरच नाही तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून भाविक जे आहेत आता खरं तर पर्यटनासाठी बाहेर पडलेले आहेत आणि हेच भाविक आता अंबाबाईला येतात। त्यासोबत ज्योतिबा असेल, पन्हाळा असेल हे करत करत खाली कोकणाकडे जात असतात आणि त्यामुळेच हे 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ असल्यामुळे हे सगळे भाविक जे आहेत ते या ठिकाणी आपल्या अंबाबाई चरणी लीन होताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर भाविकांची संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते आणि भाविक जे आहेत ते खरं तर आपल्या मनोकामना असतील, दर्शनासाठी असेल या ठिकाणी अंबाबाई चरणी खरं तर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। मी आलोय छत्रपती संभाजीनगर मधनं, पण इथे बघतोय तर गर्दी फार आहे। आता लाईनला लागलोय पण 1-1.5 तासात दर्शन होईल असं दिसतंय। आम्ही सोलापूरचे आहे, सोलापूरहून आलो आम्ही दर्शनाला। श्रावण महिन्यामध्ये आणि दीपावलीमध्ये दर्शनाला येत आहोत। सकुटुंब परिवार आलो। 1.5 तास झाला आम्हाला। आता काय माहिती ना किती टाइम लागेल। कुठून आलाय आपण? मुंबईवरून आलो, साईनवरून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।